बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच दहाड परिसरात पेट्रोल पंपावर अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र गुरुवारी पाहायला मिळालं। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर वेगानं पसरल्यामुळे नागरिकांनी घाईघाईनं पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली। परिणामी अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दहाड परिसरातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांमध्ये सकाळपासूनच पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी वाढू लागली। दुचाकी, चारचाकी तसेच काही ठिकाणी मालवाहू वाहनांच्या चालकांनीही टाक्या पूर्ण भरून घेण्यासाठी रांगा लावल्या। काही पेट्रोल पंपावर तर वाहनांच्या रांगा रस्त्यावर पर्यंत पोहोचल्यानं काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचं दिसून आले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा काही दिवसात कमी होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। तसेच काही लोकांनी एकमेकांना फोन करूनही हीच माहिती दिल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। या अफवेमुळे अनेकांनी कोणतीही खात्री न करता तातडीनं पेट्रोल पंपाकडे धाव घेतली। मात्र या संदर्भात पेट्रोल डीलर संघटना तसेच प्रशासनानं स्पष्ट केलंय की जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही। काही ठिकाणी अफवेमुळे अचानक मागणी वाढल्यानं पंपावर गर्दी झाली असली तरी पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं डीलर संघटनेनं सांगितलंय। प्रशासनानंही नागरिकांना आवाहन केलंय की सोशल मीडियावर पसरत असलेल्या अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्यामुळे अनावश्यक गर्दी करण्याची गरज नाही। अफवांमुळे पेट्रोल पंपावर अनावश्यक ताण निर्माण होतो तसेच वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। दरम्यान काही पेट्रोल पंप चालकांनीही नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। पेट्रोल आणि डिझेलचा नियमित पुरवठा सुरू असल्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलंय। नागरिकांनी गरज असेल तेव्हाच इंधन भरावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।